तुम्हाला तुमची मुलगी परत हवी आहे की नाही? तर चौधरीच्या 12 वर्षाच्या मुलाला आपल्याला किडनॅप करावंच लागेल, तरच आणि तरच चौधरी आपल्याला शरण येईल. हे बघा, हे माझ्या तत्वात बसत नाही, मला हे जमणार नाही, मी हे करणार नाही. भोसलेंनी सांगितलेल्या ऑप्शनवर विचार करायला हरकत नाही. सोपं असतं का रे हे? साधी माणसं होत आपण. किडनॅपिंग, खून हे शब्द ऐकले तरी अस्वस्थ हो अशी माणसं होत आपण, आणि आपणही करायचं. त्या ताईच्या सांगण्यावरनं त्या उमेद मलशी ड्रग्ज विषयी बोलायला गेले होते, मी अख्खी थरथरत होते. लोकांना व्यसन लावण्याचं काम करत होते. मला अजूनही चैन पडत नाही, मला त्रास होतो या गोष्टीचा. तो उमेद मल गेला ना, त्याचा खून झाला, तेव्हा वेळ लागायची पाळी आली होती माझ्याकडे. हे या सगळ्या गोष्टींचं ओझं खूप राहतं आपल्या मनावर, नाही झेपत ते आपल्याला. मला झेपेल. मी केलंय पहिल्यांदा, तुलाही माहिती. तूही असाच प्रयत्न केला होता ना साऊला सोडवायचा. मी नाही ना काही बोललो, कारण मला तो अटेम्प्ट जेन्युइन दिसत होता. तूही प्लीज नको ना बोलू. मला करू दे ना, माझ्या पोरीला त्या घाणेरड्या माणसांच्या तावडीतनं सोडवू दे ना. करू दे मला प्रयत्न प्लीज. तुला नसेल ना पडायचं मध्ये नको पडूस. मी काही बोलणार नाही, पण करू दे मला प्रयत्न. कुठे लपवलीत ग किलोवरची 9वी आणि 10शी? नॉट ॲट होम. काढ की बाहेर त्यांना, नाहीतर मग मेंढी कशी वर चढेल? नव्या कॅट मध्ये जुने पत्ते भरून पिकनिकला पाठवलंस त्यांना. कुठे पाठवलंस? कोल्हापूर, सातारा, पुणे की नाशिक? अबाईला माहितीच आहे, असं केलं तर खूप मोठा लॉस होतो. बोला भोसले, त्या मुलाला उचलूया आपण. मी तयार आहे. तासाभरात भेटूया. कुठे भेटायचं सांग. ओके. करेक्ट नवरा बायको बरोबर विरुद्ध विचार करतात. भोसले कुठल्या बिळात लपून राहिलंय ते कळत नाहीये मला, पण मला असा डाऊट आहे की ते बीळ म्हणजे मिरजकरांचं घर आहे. त्यामुळे आता पेस्ट कंट्रोल करायला झालंय. चला आई, शेवटचा घास. चला यानंतर औषधं पण घ्यायचेत. बरं व्हायचंय ना? डॉक्टरनी काय सांगितलं? औषधं नाही घेतलीस तर बरी नाही होणार आहेस तू. पुढच्या वर्षी जायचं ना काशी विश्वेश्वराला? तिकडे जायला चालावं लागतं, आणि चालायचं असेल तर बरं व्हावं लागेल, आणि बरं व्हायला औषधं घ्यावी लागतील. कळतंय का? त्यामुळे औषधं घ्यायची. चला शेवटचा घास. चला 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 चला. गुड गर्ल. आई या ना, काही हवंय का? नाही, काही नाही ग, मी यांना बघायला आले होते सहज. अच्छा. आई ओळखतेस का यांना? नाही? अभयला ओळखतेस ना? त्याची आई आहे. कधीपासून? म्हणजे यांची अशी अवस्था? 5 वर्ष झाली. बेडरिडनच आहे. जे डॉक्टर्स पण म्हणाले होते की अशा कंडिशन मध्ये पेशंट रिकवर व्हायचे चान्सेस फार कमी असतात, पण विल पार खूप छान आहे तिची. कसं करतेस सगळं? होतं मॅनेज. एकटीच असतेस? हो,
ऍक्च्युली एका अर्थी बरंच झालं नोकरी गेली ते. हिच्याकडे मला पूर्णपणे लक्ष देता येतं. फायनान्शियली थोडासा प्रॉब्लेम होतो पण इट्स ओके, मॅनेज होतो. तिला काही त्रास होऊ देत नाही. तुम्ही बसा ना, मी आलेच. आई, नाही मला माहिती आहे की माझी फार बरी इमेज नाहीये तुमच्यासमोर, पण तरी आय रिक्वेस्ट यू, तिला आपलंच घर समजा. काही लागलं तर हक्काने सांगा प्लीज. इतकी वाईट नाही. चला आपण खाली जाऊया. मी गार्डन दाखवते तुम्हाला. आईची औषधं पण राहिलेत ना खाली. या आई, आलेच हा. औषधं घेऊन येते मी. कुठे लपवलीत ग किलवरची 9वी आणि 10वी? भलताच हुशार आहे हा माणूस. आता यावेळी आजोबांचा आवाज. काही म्हणा मिरजकर, प्रोफेशन कुठलंही असू द्या, माणूस हुशार असणं गरजेचंच असतं. तिचे काही तुमचे वडील नाशिक, त्याबद्दल तो बोललाय, ते खरं आहे का? आई बाबा नाशिकला गेलेत असं जर त्याला वाटलं तर आपला प्लॅन यशस्वी झाला असं म्हणायचं. हे इथे तुम्ही बोलवलं? नाही, मी स्वतःहून आलोय. मी म्हटलं होतं ना, जोपर्यंत माझी नाच सापडत नाही तोपर्यंत मी तुमची पाठ सोडणार नाही. काय आहे, मुलं लहानपणी खेळायला जातात, मस्ती करतात, दंगा करतात, भांडण करतात, मारामारी करतात, काळा धरतात. पण जोपर्यंत ते रात्री हातीपायी धड येतात ना, तोपर्यंत बापाला काय चिंता नसते. पण तेच पोरग जर एक दिवस गाल सुजवून, ढोपरं फोडून, कपडे फाटलेले, मार खाऊन असं आलं ना, तर बापाचा आटा सटकतो. मग तो घरातनं बाहेर पडतो, गल्लीच्या टोकावर जातो आणि दिसेल त्या पोराला मारून जाब विचारतो. असंच आहे माझं. लेकीवर आलं संकट, प्रकट झाला व्यंकट. अभय चल. हो मॅडम, ऐका माझं. थांबा ना तुम्ही. ते काय म्हणतात मी ऐकून. मागच्या वेळेला सांगितलं होतं ना तुम्हाला. दुसऱ्यांदा घडतंय हा हे. कसा आला हा इथे? मी चालत येतो कुठे आणि चालत जातो. नाही मग नका जात जाऊ. जिथे आपली गरज नसते ना तिथे जायचं नसतं. गरज नाही कशी? एवढं मोठं गुन्ह्याचं कार्य काढलं, व्यंकट गुरुजी नको? अरे या गुन्हेगारीच्या क्षेत्रातला एक माजी गुन्हेपटू आहे मी, नामवंत. आणि आता तुमचा कोच. तू बाप म्हणून मला मान देऊ नकोस, पण एक सिनियर गुन्हेपटू म्हणून तर मान देशील की नाही? आयुष्यात तुम्हाला हेच कधी कळलं नाही ना. मान असा मागून मिळत नाही, तो आपल्या वागण्यातून मिळवावा लागतो. आणि सुसंस्कृत माणसांकडून मान मिळावा अशी लायकी नाही तुमची. बापाची लायकी काढतेस? नाही तुमची नाही, तुमच्या मधल्या गुन्हेगाराची. तुम्हीच म्हणालात ना आता, सिनियर गुन्हेगार म्हणून मला मान दे म्हणून. बाळात जन्मजात कोणी गुन्हेगार नसतो. परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते. काय परिस्थिती आली होती हो तुमच्यावर? नाही कळणार तुला. खूप लहान होतीस तू तेव्हा. अरे एखाद्या माणसाला जर तिजोरी फोडायची आवड असेल तर तुझा काय प्रॉब्लेम आहे? पण त्याच पैशातनं लहानपणापासून मागितलेल्या सगळ्या वस्तू मिळत गेल्या ना तुला. वस्तू मिळत होत्या, पण मला बाप हवा होता. ज्या वेळेला मला तुमची गरज होती त्यावेळेला तुम्ही तुरुंगात असायचात. आणि आता जेव्हा गरज नाहीये तेव्हा काय येताय सारखे सारखे? तुझ्यासाठी नाही का, माझ्या नातीसाठी येतोय. नाही तिलाही काही गरज नाहीये ते तू नको सांगूस मला, कळलं? तुम्ही दोघ जण जरा थांबा. आणि ही वेळ हा विषय डिस्कस करण्याची नाहीये. दर वेळेला सांगते
हा माणूस मला नकोय, तरी का माथी मारताय तुम्ही माझ्या? कारण तो माणूस हे आपल्याला सावनीला शोधायला मदत करणार आहे. कशाला? कारण मला माझी सावनी परत हवी. प्लीज 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 शांत. मला पण हात जोडून विनंती करतो, आपण साऊसाठी इकडे जमलो. साऊ व्यतिरिक्त कुठलाही विषय तुम्ही प्लीज डिस्कस करू नका. आजपासून हा नियम आहे असं समजा. धन्यवाद हा. खरंच धन्यवाद. नाही, मला आता असं वाटलं होतं की या सगळ्या फॅमिली ड्रामामुळे संसदेचं पुढचं कामकाज रद्द. ऐका ना, इथे आपण कशासाठी आलोय हे लक्षात घ्या. खबरी मावशीकडून ही रूम कशासाठी घेतली आहे समजून घ्या. हा, जरा कामाचं बोलूया का आता? हा यश यश, कामाचं बोलूया ताबडतोब या. तर विषय आहे अपहरण, किडनॅपिंग. कोंबडी पकडण्यात सोपं नाही येते. 12 वर्षाच्या एका पोराला उचलायचं आहे. साधा साधा पोरगा नाही, एसीपी चौधरीचा पोरगा. अख्खा पोलीस खातं त्याला शोधायला लागेल. तू नोकरीत असतास तर तुलाही त्याच कामावर पाठवलं असता. मगरीच्या जबड्यात हात घालून कुठली इजा न होता तिचे दात बाहेर काढून आणायचे आपल्याला. युद्धाचा प्रसंग आहे जवळजवळ. इथे कोणी शांतीदूत वगैरे असेल तर त्यांना आत्ताच्या आत्ता जा म्हणावं. बर, पहिली स्टेप, त्याचं अपहरण करायचंय. त्या मुलाची सगळी माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, दिनक्रम. सकाळपासून तो जातो कुठे, कसा जातो, येतो कधी, कुणाकडे जातो, सगळं सगळं माहिती. ते माहिती असेल तर आपल्याला कळेल की त्या पोराला कधी, केव्हा, कुठे आणि कसं उचलायचं. त्यासाठी त्याच्यावर आपल्याला सतत वॉच ठेवावा लागेल. कोण वॉच ठेवणार? तू नाही. एक तर तू सस्पेंड आहेस, शिवाय तुझी कारकीर्द म्हणजे, आणि मी सुद्धा नाही. कारण 12 मुल्कों के पुलिस व्यंकट को पहचानती है. हे पण नाही, कारण ह्या केसमुळे हे दोघेही सेलिब्रिटी झाले. हे नाही चालणार. या अशा कामाला लिंबू टिंबू लोक काय कामाचे नाही. इथे स्पेशलिस्ट माणूस पाहिजे. आहे तुमच्याकडे कोणी? माझ्याकडे असा स्पेशलिस्ट.
अरे पिना पितो ना ही डायरी यात त्या पोराचा संबंध दिवसाचा कार्यक्रम लिहिलेला आहे पुरा टायमिंग सकट काय सारा त्या पोराचं आयुष्य आहे रे ते चौधरी त्या पोराला एकटं फिरू पण देत नाही साधं सतत त्याच्याबरोबर हवालदार असतो तो पोहायला गेला तिकडे तो क्लासला गेला ट्युशनसाठी तिकडे डान्स करायला गेला तिकडे पण तुझा नातू आहे का तो पोरगा नाही का मग काळजी कशाला करतो या हवालदाराची काय अवस्था असेल बघ म्हणजे सतत तो पोरगा याडचाप तो पोरगा नाचतोय हा बघतोय तो शिकतोय हा बघतोय तो गातोय हा बघतोय काय आहे? काहीतरी मेंकू आपल्याला विचार करायला हवा ती बाई काय त्या पोराला एकटा सोडत नसेल करायचं काय आता आपण चिंतो काम करायलाच पाहिजे आपल्याला तरी सुद्धा हा कारण आपण जो विचार करतोय ना तो विचार करणारे इतर पण आहेत म्हणजे ही चौधरी बाई करप्ट आहे माहित नाही कोणाला तिच्यावर सूड बीड सुद्धा उगवायचं असेल काय लागतात पण काय आता करायचं काय बनपाव टेक्निक आता या वयात अरे अर्धे लाकडं गेलेत मशनात पुराच्या पुरा जातोस काय मशनात अरे नातीसाठी काय पण करू शकतो रे आपण फार पडतं काय हातपाय तुटतील डोकं फुटेल तरी काय ठरलं उद्या नाश्त्याला बनपाव ती आणि ती कैरी खा आंबा होईल का नाही तर Cheers. कुठे ठेवलीत माझी औषधं कशाला आवरायचं मध्येच काहीतरी काय अरे औषधं कुठे ठेवलीत माझी कशाला तू आवरून ठेवलंस हे सगळं कुठे ठेवलंय माझं औषध तू आधी माझं औषध बघ बरं मला ना खूप एन्झायटी होती ना मला तू काहीतरी दे असं की त्याने मला शांत वाटेल मला काहीतरी दे पॅनिक नको आपण फार फार चुकीची गोष्ट करतोय मला खूप भीती वाटतेय मला पोटात गोळा येतोय सगळं हात पाय थरथरतायत माझे आपण काहीतरी चुकीचं करतो असं वाटतंय मला बस त्या उमेदमलकडे किंवा ताईकडे जाताना असं वाटलं नाही वाटलं मला त्यावेळेला नाही वाटलं पण आता मला वाटतंय मी काय करू मला वाटतंय ना आता तू गोळी दे ना मला शांत त्यावेळेस तू एकटी होतीस आम्ही आता आहोत ना तुझ्या बरोबर माहित नाही मला मग सतत स्वतःला सांग की यापेक्षा खूप वाईट साऊ बरोबर घडते आपल्या बरोबर घडते आपण नाही सुरू केले त्यांनी सुरू केले आपण फक्त सिच्युएशनला रिॲक्ट करतो आपण आपल्या मुलीला वाचवायचा प्रयत्न करतोय श्रद्धा कायद्याच्या दृष्टीने आपण फार चुकीचं करत असू पण मला मनातनं गिल्ट वाटत नाहीये का माहितीये त्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाहीये त्या माणसाला इन्व्हॉल्व करायला नको होतं आपण ते आले ना की मला टेन्शन येतं मला खूप कारण त्यांचे प्लॅन्स असतात ना हे साधे सरळ नसतात साधं सरळ काही करताच येत नाही ना त्यांना त्यात विचारच नाही करता येत त्यांना तसा सतत काहीतरी तिरपालणच येतं डोक्यात सावनीचे आजोबा आहेत ते कधी संबंध आलाय त्यांच्या आयुष्यात दोघांचं रक्ताचं नातं आहे नाही माझ्या गुडबुक्स मध्ये राहायचंय त्यांना मग नको ठेवूस वय झालंय ना त्यांचं त्यामुळे आता गरज भासतीये मुलीची अगं प्रत्येक प्रयत्न करतोय तो माणूस आपल्या मुलीला वाचवाय
रक्ताचं नातं नाहीये ना, मग का जीवावर उदार होतो या जगामध्ये जी काही 4 माणसं आहेत ज्यांच्यावर आपण माणूस म्हणून विश्वास ठेवू शकतो ना, त्यातला एक माणूस आहे आणि मी तर त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते हे सगळं करतायत ना ते आपल्या साऊसाठी. आणि आता आपण याचा आणि फक्त याचा विचार करूया. पाणी पी श्रद्धा, पाणी पी. तुला गोळीची गरज नाही, रिलॅक्स.